अमरावती जिले में आने वाले ग्राम शिराला, जहां पर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था तथा आरोग्यम हॉस्पिटल की ओर से भव्य रोग निदान शिविर संपन्न हुआ। इस शिविर के समारोह के मंच पर उद्घाटक बाबाराव खड़से, अनिकेत खाडे, उप सरपंच निराला, विजय सहारे, रूपेश परकुंडे मंच पर विराजमान थे तथा इस शिविर के सहयोगी राहुल बलिंगे, प्रतीक्षा जीरापुरे, सौभावना मेश्राम, शंभू अग्रवाल, इन्होंने रोग निदान शिविर में विशेष भूमिका निभाई है। शंभू अग्रवाल, पायल, गूगल माने आदि कई लोगों ने रोग निदान शिविर में विशेष भूमिका निभाई। वहीं डॉक्टर राहुल अहेर, इन्होंने अपने भाषण में गरीब तबके के लोगों को निःशुल्क सेवा तथा उपचार दिया जाए, इस कारण हम गांव में शिविर आयोजित किया करते हैं, ऐसा संबोधन किया। दबंग इंडिया 24 न्यूज अमरावती संवाददाता रूपेश परकुंडे की रिपोर्ट। डॉक्टर मानमुडे साहेब इथे आहेत आणि बेस्ट थेरपी आणि हाडाचे जे उपचार ते करतात अशातच असते रोग निदान शिबिर मध्ये ते रुग्णांवर उपचार करत आहेत त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ। साहेब आपण जे हाडाच्या याच्यावर आपण मान पाठ कंबर दुखणे मणक्याचं नसाच्या दुखण्यावर इथं मोफत निःशुल्क सेवा देतो त्या संदर्भात आपण काय सांगू? कसं आहे समाजामध्ये आपल्या चुकीच्या वागण्यामुळे चुकीचे उठणे बसणे वागणे याच्यामुळे जे प्रॉब्लेम उत्पन्न होतात हाडांचे नसांचे, तर हे प्रॉब्लेम सर्व साधारण झालेले आहे आजकाल आपण पाहतो आणि काही प्रमाणामध्ये त्यामध्ये आहार सुद्धा कारणीभूत आहे, आपलं राहणीमान कारणीभूत आहे, अशा बरेचशा गोष्टी त्याच्या पाठीमागे कारणीभूत आहे। आणि आपण जो आहार घेतो तो कशा पद्धतीचा घ्यायला पाहिजे, जे खानपान आहे कशा पद्धतीचं असं आले पाहिजे, त्यानंतर आपण व्यायामाकडे न वळता आपण अदर ठिकाणी वळत आहे, व्यायामाच्या माध्यमातून किंवा मग योगा झालं, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला पारंपरिक सांगितलेल्या आहे त्या आपण करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे भरपूरसे असे आजारचं घर आपण हे तयार करत आहे। तर मला असं वाटते की आपण एक जागृत नागरिक म्हणून आपण स्वतःची काळजी ठेवायला पाहिजे। आज आपण बघत आहे आपण टू व्हीलर फोर व्हीलरचा इन्शुरन्स काढतो परंतु माणसाचं काढत नाही। एवढं महाग शरीर आहे आपलं, एवढं किमती शरीर आहे परंतु या शरीराचं आपल्याला जाणीव नाही आहे। तर मी सर्व नागरिकांना ही अशी विनंती करतो की आपलं या अमूल्य शरीराचा ठेवा आपण कसा ठेवला पाहिजे याकडे प्रत्येकानं लक्ष द्यावं। आपल्यासोबत नुकतेच जे आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत इथे जुळलेले आहेत डॉक्टर अहिर साहेब, जे त्यांचीवाली सामाजिक बांधिलकी जोपासत ते अनेक रुग्णांचा उपचार करतात आणि त्यांची भावना आहे की गरीब रुग्णांपर्यंत कुठेतरी त्यांचा उपचार व्हावा आणि त्या गरीब तबक्याच्या लोकांपर्यंत ते कसं पोहोचावा, त्या माध्यमातून ते अनेकदा वेळोवेळी ते गावागावामध्ये जाऊन आपले शिबिर आयोजन करतात आणि ज्या लोकांकडे औषध घ्यासाठी पैसा नसतो अशा रुग्णांना ते आपल्याला निःशुल्क सेवा देऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महागडे जे औषधं त्या औषधं त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि यामध्ये संपूर्ण टीम त्यांच्या सोबत राहते आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मानवता धर्म ते पाळण्यासाठी डॉक्टर अहिरे साहेब मोठमोठे आरोग्य शिबिर राबवत राहतात। अशाच शिराळा गावामध्ये आहे आणि शिराळा गावामध्ये आपल्यासोबत डॉक्टर अहिरे हे जुळलेले आहेत, त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणू। साहेब आपण किती वर्षापासून आयोजन करत आहात? जवळपास या आरोग्य शिबिराला आम्ही मागच्या 10 वर्षापासून निरंतर हा शिबिरचा कार्यक्रम घेत राहतो। चांदूर बाजार तालुक्यामध्ये जवळपास आम्ही 35 गावांमध्ये आतापर्यंत शिबिर घेतलेलं आहे आणि आता हल्ली आज या शिराळा दिवसा अमरावती ग्रामीण भागामध्ये शिराळा या ठिकाणी आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्या मनामध्ये ही कल्पना कशी काय आली? आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की व्यवसाय चालू आहे, अनेकदा पाहतो मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मेलेल्या माणसावर सुद्धा उपचार होतो, पण मात्र आपल्या डोक्यामध्ये काही सामाजिक बांधिलकी अशी कसं डोक्यात कशी काय कल्पना आहे? मूळचा माझे वडील शेतकरी, माझ्या शेतकरी शेतमजूर या संबंधित मला जी जाणीव आहे जी कल्पना आहे ती आधीपासूनच होती आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा डॉक्टर होतो तर त्या सर्व बाबी ज्या जीवनामध्ये मी पाहिल्याच्या अडचणी पाहिल्या समाजासमोर, गोरगरिबांसमोर आणि शेतमजुरांसमोर, या सर्वांचा दृष्टिकोन समोर ठेवून ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि त्या संकल्पनेवर मी आणि माझी सर्व टीम निरंतर काम करत आहे। या आरोग्य शिबिरामध्ये किती आजारावर आपण उपचार आणि किती डॉक्टर आजारावर इथं तपासणी करतात?
आजच्या शिबिरला आपल्याकडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुशील सुरतकर सर हे पण सेवा देत आहे. त्यानंतर डॉक्टर नीलमणी ठाकरे, डॉक्टर नाईक, डॉक्टर अनंता नाईक या पण या शिबिरमध्ये आज शिबिर सेवा देत आहे. त्याचप्रमाणे शिबिरामध्ये जी स्पेशालिटी आहे ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामध्ये कान नाक घसा तज्ञ, त्यानंतर हार्टचे शुगर डायबिटीज स्पेशलिस्ट आहे, त्यानंतर न्यूरो स्पेशलिस्ट आहे, त्यानंतर किडनी स्पेशलिस्ट आहे. या सर्व स्पेशालिटीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपण एकेका शिबिरामध्ये त्यांचं योग्य नियोजन करून त्यांच्याशी संपर्क करून अगदी निस्वार्थपणे येऊन आपली सेवा त्या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या लोकांना देत राहतात. आपल्यासोबत डॉक्टर अहिरे साहेबांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि कशा पद्धतीनं ते एक शेतकऱ्याची मुलं आहेत आणि शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा डॉक्टर होतो ते सामाजिक बांधिलकी आणि गरीब जे रुग्ण राहतात त्या रुग्णांपर्यंत त्याची सेवा व्हावी आणि त्या उद्देशानेच ते शिबिर राबवत राहतात. आणि अशातच त्यांची बहुउद्देशीय संस्था आहे सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था आहे. या संस्थेमार्फत वेळोवेळी ते समाजातल्या घटकासाठी ते आपल्याला कार्य करतात आणि सामाजिक बांधिलकी जोपासतात, ते आपला धर्म पाळतात. अशातच आज डॉक्टर अहिरे साहेब यांची आपण सहारा समाचार आणि दबंग इंडिया न्यूज चॅनलची थेट मुलाखत जाणून घेतली आहे आणि आज चांगला उत्कृष्ट प्रतिसाद या आरोग्य शिबिराला शिराळा या गावामध्ये मिळत आहे. आता आपण जाणून घेतल्या संपूर्ण माहिती आणि बघूया सहारा समाचार आणि दबंग इंडियाचा आढावा. दबंग इंडियासाठी 24 न्यूज साठी रुपेश परकुंडे, अमरावती.